नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे भूमीचं डोहाळे जेवण असल्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण भूमी आणि आकाशचा आनंद पौर्णिमाला अजिबातच बघवत नसतो. ती काही ना काहीतरी काड्या करण्याचा प्रयत्न करतच असते. तर इथे भूमीच्या प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत हे भूमीने आकाशपासून आणि संपूर्ण कुटुंबापासून लपून ठेवलेलं असतं. पण इथे पौर्णिमाला डोहाळे जेवणाच्या दिवशीच हे सगळ्यांना सांगायचं असतं. आकाशला सुद्धा कळू द्यायचं असतं, कारण त्यांच्या आनंदावरती विरजण टाकण्याचं काम आता पौर्णिमा करत असते. आणि हे रागिणीच्या लक्षात येतं की पौर्णिमा आकाशला सांगण्याचा प्रयत्न करते की इथे भूमीच्या प्रेग्नेन्सीमध्ये किती कॉम्प्लिकेशन्स आहेत. तेव्हा इथे रागिणी पौर्णिमाला रूममध्ये घेऊन येते आणि तिच्या मागोमाग तिथे निलांबरीसुद्धा येते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की पौर्णिमा, हे सगळं तू केलंस ना? का तू आकाशला सत्य सांगण्यासाठी इतके प्रयत्न करतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, कारण मला बघवत नाही आहे त्या भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद. तिने माझ्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख आणलं आहे. आज अभिजित माझ्यापासून दूर झालेत फक्त तिच्यामुळे. तिच्यामुळे माझे अभिजित या जगातून निघून गेलेत. मग त्याची शिक्षा त्या भूमी आणि आकाशला सुद्धा मिळायला हवी ना? त्या भूमीच्या चेहऱ्यावरचा इतका आनंद बघून मला खूप जास्त वाईट वाटतंय. म्हणून मी आकाशला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, अगं तसेही आता भूमीच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि ते आज ना उद्या आकाशला कळणारच आहेत. मग आपण स्वतःहून सांगून कशाला उगाच त्यांच्या नजरेमध्ये वाईट व्हायचं? हे बघ, मला पण माहिती आहे की भूमीच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि तिला खूप जास्त त्राससुद्धा होतोय. डॉक्टरांनी सुद्धा तिला वारंवार सांगितलेले आहेत की प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत, तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा. तर भूमीने सांगितलंय की सांगितलंय म्हणून. पण भूमीने आकाशला काही सांगितलेलं नाही आहे, कारण तिला माहिती आहे जर आकाशला कळलं तर आकाश काहीतरी टोकाचा निर्णय घेईल आणि तो बाळाचा विचार न करता भूमीचा विचार करेल. म्हणून भूमीने हे सगळं लपवलं आहे. पण हे बघा, सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. इथे बाळसुद्धा राहणार नाही आहे आणि कदाचित भूमीसुद्धा. तेव्हा आपल्याला इथे आनंद आणि सेलिब्रेशन करण्याचा वेळ लवकरच मिळेल आणि ती संधी मी तुम्हाला मिळवून देईन. हे बघ पौर्णिमा, सगळं काही आपल्या मनासारखं होईल. इथे आता आपल्या अभिजितच्या मृत्यूचा आपण बदला घेण्यासाठी तर या घरामध्ये थांबलो आहोत ना? पण जर आकाशला कळलं असतं ना, पौर्णिमा हे सगळं तू मुद्दामून करतेस, तर कदाचित आकाशने तुला घरातून बाहेर काढलं असतं. मग बदला घेण्यासाठी जी आपली ही टीम आहे ना, ती टीम आपली छोटी झाली असती. मग काय करणार होतो आपण? कसा बदला घेणार होतो? तेव्हा तू काळजी करू नको. तर इथे भूमीला हा त्रास होतच राहणार आहे आणि कॉम्प्लिकेशन्स कमी होणार नाही, तर ते वाढत जाणार आहेत. असं म्हणाल्यानंतर तू काहीच करू नको, फक्त सेलिब्रेशन कर, असं म्हणून रागिणी निघून जाते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई तू बघितलंस ना, या बाईवरती आपण विश्वास ठेवतोय, पण ही बाई पलटली तर? तेव्हा इथे निलांबरी म्हणते, नाहीतर काय, बोलून तर गेली, पण जर ही आकाश आणि भूमीच्या बोलण्यामध्ये आली, त्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करून हिने जर सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतली आणि जर हिने आपल्याला बाजूला करून टाकलं, तर काय करायचं आपण? हिच्या बोलण्यावरती विश्वास कसा ठेवायचा? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई तू काळजी करू नको, पौर्णिमा आहे मी आणि मी हिला अजिबात घाबरत नाही. अभिजित गेल्यापासून माझं वाईट रूप सगळ्यांनी बघितलंय. अजून माझं रौद्र रूप बघायला यांना वेळ लागणार नाही. मी बरोबर या बाईला सुद्धा धडा शिकवेन, असं इकडे आता ती म्हणत असते आणि पौर्णिमा खूप जास्त चिडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अथर्व भूमी आणि आकाश यांचे छान छान फोटोज काढत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की अथर्व थांब, मी पाठीमागे जातो आणि आमचा दोघांचा छान असा फोटो काढ. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे मी आहे ना, माझ्या गोळ्या नाही घेतल्या, मी गोळ्या घेऊन येत्या. तेव्हा आकाश म्हणतो, मला सांग ना, मी इथे घेऊन येतो, तू कशाला वरती जातेस? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नको आकाश, अरे एवढे पाहुणे आले तिथे, तू सुद्धा असायला हवं ना. मी रूममध्ये जाते आणि गोळ्या घेऊन येते ना लगेच. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, पण सावकाश जा हां. तेव्हा इथे भूमीला त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. तेव्हा रागिणी तिच्याकडे बघत असते. रागिणीला मनामध्ये खूपच जास्त आनंद झालेला असतो.
की भूमीला इथे स्वतःहूनच इतका त्रास होतोय. तिला आता काही करून भूमी आणि बाळ दोघेही या जगामध्ये नको असतात. आणि जेव्हा भूमीचा त्रास ती बघत असते तेव्हा तिला आनंदच होत असतो, कारण ती अजिबात सुधारलेली नसते. अभिजितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती त्या घरामध्ये आलेली असते आणि सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं फक्त नाटक करत असते. भूमी इथे आई आई असं कळवळत आपल्या रूममध्ये येते. तिला आता काही करून आता बाळ जन्माला तर घालायचा असतो, तो सुद्धा सुखरूपरित्या. प्रेग्नन्सीमध्ये इतके कॉम्प्लिकेशन्स असूनसुद्धा तिला बाळाला जन्म द्यायचा आहे, आकाशसाठी आणि घरातल्या सर्व लोकांसाठी. कारण सगळेजण बाळाची आतुरतेने वाट बघतायत. महाजनांना त्यांचा वारस हवा आहे. त्याच्यामुळे इथे भूमीने हे पाऊल उचललेलं असतं. पण डॉक्टरांना ती लगेच फोन करते आणि इथे आता डॉक्टरांच्या ऐवजी तिथे डॉक्टरांचे असिस्टंट असतात, ते फोन उचलतात. तेव्हा इथे भूमी म्हणते की डॉक्टर आहेत का, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मी भूमी महाजन बोलते. आज माझी ओटी भरणी आहे आणि मला खूप जास्त त्रास होतोय. माझ्या पोटात खूप जास्त दुखतंय. मला एकदा डॉक्टरांजवळ बोलू द्या ना. तेव्हा इकडे असिस्टंट म्हणतात की हे बघा, डॉक्टर आहेत ना, राऊंडला गेल्यात आणि मी त्यांची असिस्टंट बोलते. पण तुम्हाला जर डॉक्टरांजवळ बोलायचं असेल तर डॉक्टर आल्यानंतर मी लगेच तुम्हाला कॉल करायला सांगते. तेव्हा भूमी म्हणते प्लीज प्लीज लवकर कॉल करायला सांगा, कारण माझा त्रास हा खूपच जास्त वाढत चाललेला आहे. तेव्हा इथे असिस्टंट म्हणतात की मी लगेच कॉल करायला सांगते. तेव्हा इथे भूमी आता रडत असते, कारण तिला खूप त्रास हा होत असतो. तेव्हा ती रडत असतानाच तिथे मानसी येते आणि मानसी म्हणत असते, ताई अगं कुठे आहेस तू आणि तू वरती का निघून आलीस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मनू अगं काही नाही. आणि इथे भूमी जी रडत असते, जी कळवळत असते, तेव्हा ती मानसीला बघून आता ती बरी आहे असं तिला दाखवत असते. तेव्हा इकडे मानसी भूमीला बघते, तिची अवस्था तिला बघवत नाही. मानसी म्हणत असते, ताई काय झालं गं, तू रडतेस का. तेव्हा इथे भूमी आता मानसीकडे बघते आणि हसायला लागते. डोळे पुसते आणि म्हणते, नाही गं मनू, मी रडू कशाला. आनंदाचा दिवस आहे, माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. मी रडत नाही आहे गं. हे माझ्या डोळ्यामध्ये आलेत ना, ते आनंदाचे अश्रू आहेत. बघ ना गं मनू, तुम्ही सगळेजण माझ्यासाठी किती आणि काय काय करताय. आकाश तर बघ माझ्यासाठी काय काय करतोय. सगळेजण माझे इतके लाड करतायत, मला इतके इम्पॉर्टन्स देत आहेत. त्यामुळे माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले गं. तेव्हा इथे मनू म्हणत असते, ताई अगं तू आहेसच लाड करण्यासारखी, तू किती चांगली आहेस ते आम्हाला विचार ना. तेव्हा मनू म्हणत असते, पण ताई हे बघा, आता थोडेच दिवस उरलेले आहेत. सगळेजण लाड करतायत, करून घे. कारण एकदा का बाळ आलं ना, की मग सगळं अटेन्शन बाळाला जाईल आणि मग तुझ्याकडे दुर्लक्ष होईल. बरोबर की नाही. म्हणूनच तुला आता म्हणते की जेवढे लाड करून घ्यायचे तेवढे करून घे. बाळ आल्यावर इतकं अटेन्शन मिळणार नाही आहे, कारण ते सगळं बाळाला जाणार आहे. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मनू अगं, म्हणून तर मी तुम्हाला कुणाला सांगत नाही आहे की प्रेग्नेन्सीमध्ये किती कॉम्प्लिकेशन्स आहेत, कारण मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद बघायचा आहे. तेव्हा इथे भूमीला डॉक्टरांनी आधीच सांगितलेलं असतं की तुमच्या जीवाला धोका आहे, पण इथे भूमीने तो धोका पत्करलेला असतो, कारण आकाश आणि घरातील सर्व लोकांसाठी. कारण आकाशसुद्धा बाळाची आतुरतेने वाट बघतोय हे भूमीला माहिती असतं आणि म्हणूनच भूमी इथे बाळाला काही केल्या जन्म देणारच असते. तेव्हा मनू म्हणते, भूमीताई चल, सगळेजण तुझी वाट बघतायत, सगळेजण विचारतायत. तेव्हा भूमी म्हणते, हो चल ना. इतका त्रास होत असतानाही भूमी आता खाली मनू बरोबर येते. तेव्हा इकडे भूमीला मनू आणि अथर्व दोघेजण गिफ्ट देतात. त्यानंतरला राजाराम काकासुद्धा तिला गिफ्ट देतात आणि इथे आता सगळे लोक जे तिच्या डोहाळे जेवणासाठी आलेले असतात, त्या प्रत्येकाने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. पण इथे आता सगळेजण गिफ्ट देत असतात आणि भूमीची माया काढत असतात, तिचं भरभरून कौतुक करत असतात. पण पौर्णिमा आणि निलांबरी दोघीही जणी पाठीमागे उभ्या असतात आणि तिच्या समोरसुद्धा येत नाही. तेव्हा इथे निलंबरीला भूमीचा आनंद काही बघवत नसतो, तिला फक्त आपल्या मुलीचं दुःख दिसत असतं. तर इथे पौर्णिमा जी कट कारस्थानं करत असते ती फक्त निलंबरीला दिसत असतात. पौर्णिमा म्हणत असते की आई तू बघतेस ना, हिच्या चेहऱ्यावरचा आनंद खुपतोय ग माझ्या मनाला. इथे अभिजितला सुद्धा बाळ हवं होतं, मला आई होण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण अभिजितला बाप व्हायचं होतं. त्यांना मुलं खूप आवडत होती, ते मला म्हणाले सुद्धा होते. तेव्हा त्यांच्यासाठी मी बाळाला जन्म देणार होते, पण त्यांची आणि माझी ही इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही आहे. माझं हे स्वप्न बाळाचं
कधीच पूर्ण होणार नाही आहे आणि फक्त हे भूमी आणि आकाशमुळे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की मी तिच्या आनंदामध्ये इथे सहभागी व्हायला नाही तर आनंदावरती विरजण टाकायला इथे आलेले आहे. तेव्हा इकडे जी सजावट केलेली असते, जे काही सगळं डेकोरेशन केलेलं असतं, ते सगळं पौर्णिमा आता इथे सगळं घाण करून टाकते, सगळं अस्ताव्यस्त करून टाकते. तर ते खरोखर करत नाही, तर पौर्णिमा हे सगळं स्वप्न बघत असते. तेव्हा इकडे आकाश आता भूमीला सावरण्यासाठी पौर्णिमेला बाजूला करत असतो, कारण ती खूपच जास्त अग्रेसिव्ह झालेली असते. तेव्हा तो जोरात पौर्णिमावरती ओरडतो. तर इथे पौर्णिमाने हे बघितलेलं स्वप्न असतं. जर मी आता इथे सगळं इथे घाण करून टाकलं, सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं, तर सगळेजण माझ्यावरती रागवतील, माझ्यावरती चिडतील. तेव्हा इथे पौर्णिमाने ते बघितलेलं स्वप्न असतं. नीलांबरी म्हणते, "पौर्णिमा, मला माहिती आहे तुला मनामध्ये किती त्रास होतोय, पण हे बघ, तू स्वतःला सावर हां. मगाशी रागिणीताई काय बोलल्या तुला माहिती आहे ना? नाहीतर उगाच त्यासुद्धा तुझ्यावरती रागवतील. तेव्हा तू शांत हो. सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे." तेव्हा तिथे एक काकू येतात आणि म्हणतात, "काय हो नीलांबरीताई, तुम्ही भूमीच्या आई आहात ना? आणि ही पौर्णिमा बहीणसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ती इथे जाऊसुद्धा आहे. पण तुम्ही दोघीजणी अशा मागे-मागे का? तुम्ही भूमीजवळ का जात नाही? तिचं कौतुक का करत नाही? आणि तुम्ही तिच्यासाठी गिफ्ट पण आणलेलं नाही आहे?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, "मी तिच्या आनंदामध्ये इथे सहभागी व्हायला आलेले नाही आहे, तर तिच्या आनंदावरती विरजण टाकण्यासाठी इथे आलेले आहे. तिच्या आनंदाला इथे गाळबोट लावण्यासाठी आले. तिच्या आनंदामध्ये सहभाग व्हायला नाही, तर तिच्या आनंदाला दृष्ट लावण्यासाठी मी इथे आलेली आहे." तेव्हा इकडे आता सगळेजण तिच्याकडे बघतच बसतात, की पौर्णिमा बहीण असून असं कसं बोलू शकते? तेव्हा आजी म्हणत असतात, की "पौर्णिमा, तुला जर आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं नसेल, तर तू एक काम कर, आत्ताच्या आता इथून चालती हो, तुझ्या रूममध्ये निघून जा. आमच्या भूमीच्या आनंदाच्या या क्षणामध्ये तिच्याबरोबर सामील होण्यासाठी, आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत. पण दृष्ट लावणाऱ्यांची इथे आता गरज नाही आहे, कळलं तुला? तेव्हा तू रूममध्ये गेलीस तरी चालेल." त्यानंतरला इथे रागिनी म्हणत असते, की "आई, अगं जाऊ दे ना, तीसुद्धा टेन्शनमध्ये दुःखात आहे, म्हणून हे सगळं बोलते. तुम्ही तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तिच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या भूमीकडे लक्ष द्या." तेव्हा इथे भूमीला सगळेजण आशीर्वाद द्या, की बाळ अगदी सुखरूप आणि व्यवस्थितरित्या जन्माला आलं पाहिजे आणि तिला गिफ्ट द्या, तिचं कौतुक करा. तेव्हा इकडे सगळेजण आता गिफ्ट देत असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, "आकाश, अरे तू भूमीसाठी गिफ्ट आणलेस की नाही? सगळ्यांनी दिलं तिला गिफ्ट." तेव्हा आकाश म्हणतो, "आणलंय ना. भूमीचं गिफ्ट मी रूममध्ये ठेवलंय. मी रूममधून घेऊन येतोय." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाश जेव्हा रूममध्ये भूमीचं गिफ्ट घेण्यासाठी आलेला असतो, तेव्हाच इथे डॉक्टरांचा सुद्धा फोन आलेला असतो. तेव्हा इकडे डॉक्टरांचा फोन आल्यानंतर आकाश लगेचच फोन उचलतो, कारण इथे भूमी जेव्हा रूममध्ये आलेली असते, तेव्हा तिने डॉक्टरांना फोन केलेला असतो, तिच्या पोटात दुखत असतं म्हणून. कुठल्या गोळ्या घेऊ, किती गोळ्या घेऊ, हे विचारण्यासाठी फोन केलेला असतो. पण इथे आता फोन ठेवूनच भूमी बाजूला गेलेली असते, म्हणजे ती बाहेर गेलेली असते आणि तिचा फोन रूममध्ये राहिलेला असतो. पण जेव्हा डॉक्टर परत येतात राऊंडवरून, तेव्हा त्या आल्या-आल्या भूमीला फोन करतात. आणि तेव्हाच आकाश रूममध्ये आलेला असतो भूमीचं गिफ्ट घेण्यासाठी. पण जेव्हा भूमीचा मोबाईल वाजतो, तेव्हा तो कुणाचा फोन आलाय ते बघतो. डॉक्टरांचा नंबर बघितल्यानंतर तो लगेचच फोन उचलतो आणि हॅलो बोलायच्या आधीच इथे डॉक्टर म्हणत असतात, की "भूमी मॅडम, तुम्हाला खूपच जास्त त्रास होतोय का? मिसेस भूमी, तुम्ही एक काम करा. तुम्ही त्या गोळ्या दिल्यात ना, त्यातल्या 2 गोळ्या घ्या आणि संध्याकाळी तुमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उरकला, की संध्याकाळी तुम्ही क्लिनिकला या. मला तुमचा चेकअप करावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. गोळ्यांनीसुद्धा काही होणार नाही आहे. ते कॉम्प्लिकेशन्स कमी होण्याच्या ऐवजी ते वाढतच जाणार आहेत. हे बघा, मी तुमच्या मिस्टरांना सुद्धा ही गोष्ट सांगितली होती. तरीसुद्धा तुम्ही दोघेजणं का बरं लक्ष देत नाही बाळाकडे? हे बघा, तुमच्या जीवाला पुढे जाऊन धोका निर्माण होऊ शकतो, पण तरीसुद्धा तुम्ही ही रिस्क घेताय. तर तुम्ही आता संध्याकाळी क्लिनिकला या. मी तुमचा चेकअप करते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि हे बघा, तुम्ही काहीतरी योग्य निर्णय घ्या, ते सुद्धा आत्ताच." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, की "डॉक्टर, काय झाले भूमीला आणि कसले कॉम्प्लिकेशन्स आहेत? प्लीज सांगा ना." तेवढ्यातच इथे आता नेटवर्क गेलेला असतो, त्यामुळे आकाशचं काहीही बोलणं होत नाही डॉक्टरांबरोबर आणि नंतर फोन लागत नाही. पण इथे आकाश खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. नक्की भूमीला काय झालंय?
प्रेग्नन्सीमध्ये कुठले कॉम्प्लिकेशन्स आहेत हे त्याला बघायचे असतात. आणि त्यामुळे आकाश आता कपाटामध्ये भूमीची फाईल शोधून काढत असतो. डॉक्टरांकडून आल्यानंतर जे नवीन रिपोर्ट्स आहेत ते त्याला बघायचे असतात. नक्की भूमीला काय झालं आहे, प्रेग्नन्सीमध्ये कुठले कॉम्प्लिकेशन्स आहेत हे त्याला बघायचे असतात. आणि म्हणून तो सगळ्या फाईल्स चेक करत असतो. पण त्याला सगळ्या जुन्या फाईल्स मिळत असतात. नवीन फाईल तर त्याच्या हाती लागतच नाही. इकडे सगळेजण आता भूमीचे लाड करत असतात. मनू डान्स करत असते. खूप छान अशा गाण्यावरती ती भूमीबरोबर डान्स करत असते. त्यानंतर सगळेजण आता तिच्या या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. सगळेजण छान डान्स करत असतात. मनू, अथर्व, राजाराम काका आणि एक दुसऱ्या काकू. तेव्हा इथे भूमी छान आता एन्जॉय करत असते. तेव्हा इकडे भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद पौर्णिमेला काही बघवत नसतो आणि निलंबरी आणि रागिणीला सुद्धा. पण तरीसुद्धा रागिणी सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगलं दाखवण्यासाठी त्यांच्याबरोबर गोड वागत असते. पण मनातून ती भूमीचा आणि बाळाचा वाईटच विचार करत असते. तेवढ्यातच इथे आता जी गोष्ट भूमी आत्तापर्यंत आकाशपासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करत असते ती गोष्ट आकाशला कळालेली असते. तेव्हा इथे आकाश नवीन फाईल कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे प्रेक्षकांनो, ज्या फाईल आकाशला मिळत असतात त्या सगळ्या जुन्याच फाईल असतात. नवीन फाईल त्याच्या हाती काही लागत नसते, कारण ती भूमीने अगदी व्यवस्थितरित्या लपून ठेवलेली असते. पण हळूहळू भूमीचा त्रास हा वाढत चाललेला असतो. भूमीला खूप दगदग झालेली असते आणि त्याच्यामुळे तिच्या पोटामध्ये आता जास्त प्रमाणात दुखत असतं. भूमीला इतका त्रास होतोय तरीसुद्धा ती सगळ्यांपासून ही गोष्ट लपून ठेवते. तरी ते आकाश आणि भूमी या दोघांनी आनंदाने एकत्र फोटोज काढलेले असतात. तर इकडे आई बाबा दोघेजण होणार म्हणून किती आनंदात असतात. तेव्हा इथे भूमीला आता त्रास होत असताना तिच्या चेहऱ्यावरती संपूर्णपणे दिसत असतो. तेव्हा मनूचं लक्ष हे आधी डान्सकडे असतं, पण नंतर तिचं लक्ष भूमीकडे सुद्धा जातं. तेव्हा इथे रागिणीचं लक्ष मात्र पूर्णपणे भूमीकडे असतं आणि ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आता भूमीला त्रास व्हायला सुरुवात झाली. आता कितीही दिवस हिने जरी ही गोष्ट आकाशपासून लपवली तरीसुद्धा तिचा त्रास काही कमी होणार नाही आहे. तिचा त्रास हा वाढतच जाणार आहे. तेव्हा इथे भूमीचा त्रास आता खूपच जास्त वाढत जातो. तेव्हा मनू म्हणते, ताई काय होतंय तुला, सांग ना ताई काय होतंय. तेव्हा भूमी म्हणते, काही नाही गं, थोडं पोटात दुखतंय, बाकी काही नाही, मी ठीक आहे, मी ठीक आहे. तेव्हा अथर्व, राजाराम काकासुद्धा तिच्या काळजीने तिच्या जवळ येतात आणि तिला विचारत असतात की भूमी काय होतंय. अथर्व म्हणत असतो, भूमी ताई काय होतंय तुला, तुला त्रास होतोय का. तेव्हा तिथे आता आकाशसुद्धा नसतो. आकाश रूममध्ये असतो. तो फाईल शोधत असतो. नक्की काय प्रॉब्लेम आहे ते बघत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. तेवढ्यातच इथे अथर्व म्हणतो, मनू जा पाणी घेऊन ये. तेव्हा मानसी जाते आणि भूमीसाठी पाणी घेऊन येते. तिला पाणी प्यायला देते आणि विचारत असते, ताई तुला बरं वाटते ना. तेव्हा भूमी म्हणते, हो आता मला बरं वाटतंय. आणि ती चेहऱ्यावरती स्माईल आणते आणि सगळ्यांना सांगत असते की आता मी एकदम बरी आहे. तेव्हा तिथे आकाश येतो आणि म्हणत असतो की भूमी, ही गोष्ट अजून तू किती दिवस सगळ्यांपासून लपवून ठेवणार आहेस. आणि नवीन रिपोर्ट आता आकाशच्या हाती लागलेले असतात. ते रिपोर्ट घेऊन आकाश बाहेर येतो आणि भूमीला म्हणत असतो की ही गोष्ट तू अजून किती वेळा सगळ्यांपासून लपवून ठेवणार आहेस ते सांग बरं मला. तेव्हा फाईल बघितल्यानंतर भूमी समजून गेलेली असते की आकाशला सगळं सत्य समजलेलं आहे. जेवढं तिने त्याच्यापासून लपून ठेवलेलं असतं ते सगळं आता आकाशला कळलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी तू का केलंस असं सांग ना. एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपून ठेवलीस. प्रेग्नन्सीमध्ये इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत. तुझ्या आणि बाळाच्या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे तुला माहिती असून देखील तू ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळेजण बसलेले असतात. भूमीसुद्धा मध्ये उभी राहिलेली असते. भूमीने ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवलेली असते. रागिणीला सगळं माहिती असतं, पण रागिणी आता चांगुलपणाचा आव आणत असते. ती किती चांगली आहे हे सगळ्यांना दाखवून देत असते. पण इथे रागिणीच्या मनामध्ये भूमीबद्दल, आकाशबद्दल तेवढाच तिरस्कार असतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की चला बरं झालं ही गोष्ट आता आकाशला कळली. आकाश आता भूमीवरती खूपच जास्त रागवेल. भूमीला म्हणेल की एवढी मोठी गोष्ट लपवलीस, माझी फसवणूक केलीस, आत्ताच्या आत्ता या घरातून चालते हो, असं सुद्धा कदाचित आकाश म्हणू शकतो. आकाशची फसवणूक झाली म्हणून आकाश किती चिडलाय. आता भूमीला बोल बोल बोलेल, तिचा अपमान करेल आणि तिला घरातून सुद्धा हाकलून देईल. मला तर तेच हवं होतं. आता इतके कॉम्प्लिकेशन्स असताना बाळाला जन्मसुद्धा दिला जाणार नाही आहे कदाचित. त्यानंतर इथे आता सगळेजण शांत असतात. भूमी म्हणत असते, आकाश अरे माझं निदान ऐकून तरी घे ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी सांग ना काय ऐकू तुझं, काय ऐकू.
एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली आहेस आणि आता तू काय उत्तर देणार आहेस? काय मला एक्सप्लेन करणार आहेस ते सांग ना. पौर्णिमाला आनंद होत असतो. पौर्णिमा म्हणत असते की या दोघांमध्ये आता खूप जास्त भांडणं व्हायला हवी आहेत. इतकं भांडण व्हायला हवं आहे की दोघं एकमेकांपासून अगदी दूर झाले पाहिजेत, ते सुद्धा कायमचे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश अरे एकदा माझं ऐकून तरी घे. तेव्हा आकाश म्हणतो, काय भूमी तुझं ऐकू गं मी? प्रेग्नन्सीमध्ये इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत, एवढं दुःख तू एकटीने सहन केलं. इतका त्रास तू एकटीने सहन केलास ना आत्तापर्यंत. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तरीसुद्धा तू या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलास आणि तू मला सांगितलंसुद्धा नाहीस. सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपून ठेवल्यास का भूमी? तेव्हा भूमी म्हणते, आकाश ऐकून तरी घे ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तू मला का नाही सांगितलंस? आमच्या सगळ्यांपासून ही गोष्ट तू का लपवून ठेवलीस? भूमी, ही गोष्ट तू आम्हाला सांगायला हवी होतीस, लपून ठेवायला नको हवं होतंस. हे आयुष्य तुझ्या एकटीचं नाही आहे भूमी, तुझं आयुष्य माझंही आयुष्य आहे ना. मग तू का नाही मला सांगितलंस? हे तुझ्या एकटीचं आयुष्य आहे म्हणून तू एकटी निर्णय घेणार का फक्त? असं होत नाही. तुझं आयुष्य माझ्या आयुष्याबरोबर जोडलं गेलेलं आहे. तू आता एकटी नाही आहेस, आपण दोघे आहोत. हा विचार तू करायला हवा होतास. ही गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवायला नको होतीस. तेव्हा इथे भूमी इमोशनल होते, रडायला लागते. आकाश कारण खूप चिडलेला असतो. आकाश म्हणत असतो, मी प्रत्येक वेळेला बाळाला सांगत आलो आहे की तुझी आई आणि मी, आम्ही दोघेजण एकमेकांपासून काहीच लपवत नाही. आम्ही नेहमी सगळ्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करत असतो. भूमी, मी बाळाला हे नेहमी सांगतो की नाही? हो सांगतो मी. प्रत्येक वेळेला मी हे बाळाला सांगत आलो आहे. हे तो आता सगळ्या घरातल्या लोकांना सांगत असतो की मी बाळाला सांगत आलो आहे की तू सुद्धा खरं बोलत जा. आई बाबा एकमेकांजवळ नेहमी खरं बोलतात. पण भूमी, तू हीच गोष्ट मला का नाही सांगितलीस? का माझ्यापासून लपवून ठेवलीस? असं तो आता भूमीला विचारतो. तर इथे प्रेक्षकांनो, आता रागीने पौर्णिमाला म्हणत असते की इथे आकाश आता खूपच जास्त इमोशनल होईल, कारण त्याला बाळ आणि भूमी दोघेही हवेत आणि जर दोघेही त्याच्या आयुष्यातून जाणार असतील तर तो आता हे दुःख अजिबात सहन करणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश आता रूममध्ये येतो आणि सगळ्या वस्तू आता अस्ताव्यस्त करतो. सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देतो, कारण इथे रागिनी म्हणत असते की आकाशला हे दुःख सहनच होणार नाही आहे की त्याची भूमी त्याच्याजवळ नसणार आहे. त्याच्यामुळे आता भूमी आणि बाळ निघून गेल्यानंतर आकाशची अवस्था तशीही वाईटच होणार आहे. तर इथे आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, तू आणि बाळ, तुम्ही दोघेही मला सुखरूप हवे आहात.